पूर्वी 7/12 किंवा दाखल्यांसाठी तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे. मंडलाधिकारी किंवा तहसीलदार जागेवर नसतील तर शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचा. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे चित्र बदलले असून शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे, असे प्रतिपादन आमदार रवींद्र पाटील यांनी केले. शासन आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देत महसूल विभागाच्या वतीने जोहे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार तानाजी शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी महसुली सेवा व विविध दाखल्यांचा जागेवरच लाभ घेतला. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षी 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी येतो. मात्र पाठपुरावा व कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे 50% निधी परत जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा पशुसंवर्धनाचा निधी 400 कोटींवरून थेट 4000 कोटींपर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन समृद्ध व्हावे. या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले यासह विविध प्रमाणपत्रांचे नागरिकांना जागेवरच वाटप करण्यात आले. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचला असून कायद्यातील नव्या बदलांची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, सदस्या अस्मिता पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी, कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जनोदयकरिता विनायक पाटील, पेण.